झेपत नाही तर कशाला करता असल्या गोष्टी? काय गरज होती का एवढी दारू प्यायची? धड चालता पण येत नव्हतं तुम्हाला, दारू पिऊन पडला होतात. लालीजी, मला इथं कोणी आणलं? आणलं. ज्याने तुम्हाला पडलेलं बघितलं ना त्यांनी. भली माणसं होती. तरी बरं त्यांनी तुम्हाला आणलं ना तेव्हा घरातले सगळे झोपले होते, त्यामुळे तुम्हाला कुणी बघितलं नाही. मी नेहमीप्रमाणे तुमची वाट बघत बसले होते ना. दार उघडला आणि घेतलं तुम्हाला आत. कुणी जागं नव्हतं, नाहीतर तुम्हाला असं बघितलं असतं ना तुमचं काही खरं नव्हतं. तुम्ही तर पुरावा शोधायला हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना, मधनच कुठं दारू प्यायचं सुचलं? हिला कसं सांगू? कोणीतरी माझ्या मागावर आहे, त्यात तो साकेत पण जिवंत आहे. हिला काही सांगितलं तर 1000 प्रश्न विचारून माझं डोकं खाईल ही. त्यापेक्षा हिला जे वाटतंय तेच चालू दे. अहो बोला की काहीतरी. एवढी दारू का प्यायलात? हे कपडे माझे. अहो कपडे हेच होते की. आठवत नाही, काय सुधर नाही मला. प्या अजून दारू प्या, म्हणजे सुधरल. काय गरज आहे का दारूच्या नादाला लागायची? दोस्त भेटलं म्हणून दारू प्यायला बसायचं? हा त्या मारेकऱ्यांनी याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे याला काहीतरी महत्वाचं माहित आहे. मग याला हेही माहित असलं पाहिजे की मारेकरी एक एक दोन आहे. साहेब, त्या दोघांबद्दल आर्याताईंना पण काहीतरी माहिती असणार, म्हणून त्यांनी आर्याताईंना गायब केलं असलं तर. मला एकदा आर्याचा पत्ता लागू दे, मग मारेकरी एक आहे का दोन आहे का 5 आहे फक्त मी सगळ्यांचा हिशोब करतो. डॉक्टर हो साहेब. दादा असं का करतो दादा? अरे मी काय केलं दादा, सांग ना मला. अरे माझ्या मनात अरेविषयी काहीच नाही करत दादा. मी फक्त चांगला मित्र तिचा दादा. दादा दादा मी जे काय करतोय ना तिच्या भल्यासाठी करतोय दादा. ऐक ना माझं दादा, ऐक ना दादा. दादा लग्नाला मी मारून गावाच्या बाहेर काढत होतो ना तेव्हा याला मला काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी सांगू पाहत होता. मी दुर्लक्ष केलं. तिचं ऐकायला पाहिजे होतं. तुला कदाचित माहित असेल की आर्याचं कुणाशी काही बोला ऑफिसर. मला या हॉस्पिटलचं सगळे सीसीटीव्ही फुटेज बघायचं. मला कल्पना होतीच त्याची. मी सगळे रेडी करून ठेवलेत. या इथेच थांबा. सुधाकर चल. नशीब आहे त्या सुधाकरचा. मी जर शुद्धीत असतो ना तर त्याला तिथंच टाकला असता.
नशिबे वाचला तो, वाचला. काय हो कोण वाचला? अहो मी वाचलो नाही का काल, रस्त्यावर पडलो होतो, कुठल्या तरी माणसाने घरी आणून सोडलं, वाचलो मी. घ्या लिंबू पाणी आहे, रात्रीच्या दारूवरचा उतारा समजा आणि प्या. दारूच्या उतारावर लिंबू पाणी, तुम्हाला कसं माहिती? मला या उताराची सवय आहे. मी नाही घेत, तात्या पितात ना, मग ते दारू प्यायल्यावर त्यांना असं लिंबू पाण्याचा उतारा द्यायची सवय आहे मला. हा, मला वाटलं. काय वाटलं? मी नाही घेत तुमच्यासारखी. माझं सोडा, पण इथून पुढं तुम्ही पण दारूला हात लावायचा नाही, आधीच सांगून ठेवते. त्या भल्या माणसांना तुमच्या खिशात आपला पत्ता सापडला आणि त्याने आणून सोडलं म्हणून बरं, नाही तर कुठल्या रस्त्याच्या बाजूला पडून राहायला असतात कुणास ठाऊक. तुमच्यासारख्या माणसाला हे शोभतं का हो?